इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अभिनेते, सिनेनाट्य दिग्दर्शक, नाट्य प्रशिक्षक आणि हरहुन्नरी कलाकार प्रदीप शिवगण यांची पौर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार श्रोते हो. एक अभिनेता, सिनेनाट्य दिग्दर्शक, नाट्य प्रशिक्षक अशा अनेक गुणांनी युक्त आणि एक हरहुन्नरी कलाकार प्रदीप शिवगण आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या या सगळ्या क्षेत्रांबद्दल आलेले अनुभव आणि त्यांची एकंदरीतच कारकीर्द याविषयी ते आपल्याशी गप्पा मारणार आहेत. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. नमस्कार. मी आत्ताच म्हटलं की अभिनेता, सिनेनाट्य दिग्दर्शक, नाट्य प्रशिक्षक अशा अनेक अंगांनी तुम्ही काम करताय. मला सांगा की तुमचं शिक्षण हे काय झालं आहे? आपण तिथूनच सुरू करूया. आता बऱ्याच लोकांना पटत नाही की मी BSc मॅथमॅटिक्स पूर्ण केलं आहे. 4थीपासूनच मी एकांकिका, स्किट, नाटक असं करत होतो. कॉलेजला गेलो आणि मग युथ फेस्टिवल आलं तेव्हा मला कळलं की मी इथं काहीतरी वेगळं करू शकतो. त्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की फक्त एकांकिका करून किंवा काही सादरीकरण करून चालणार नाही, आपल्याला शिकावं लागलं यात. मग मी शिवाजी विद्यापीठाच्या संगीत आणि नाट्यशास्त्र विभाग आहे कोल्हापूरमध्ये, तिथे ॲडमिशन घेतलं आणि मास्टर डिग्री पूर्ण केली यातली. आणि एक शास्त्रोक्त अभ्यास शिकून आपली कुवत बघितली, दिग्दर्शनातली आहे का, अभिनयातली आहे का, ते पक्क केलं आणि मी ठरवलं की या क्षेत्रातच काहीतरी करायचं. फक्त वर्गात शिकवलं लक्षात न ठेवता मग वेगवेगळी पुस्तकं वाचली मी नाटकांबद्दलची आणि पहिल्याच वर्षी मला स्तानस्लावस्की, ग्रुटोव्स्की, ब्रेख्त हे जे दिग्गज लोक होऊन गेलेत जगात नाटक या क्षेत्राशी निगडीत, या लोकांनी प्रचंड प्रभावित केलं. आणि मग म्हटलं चला आपण शिकायचंही आणि जे जे नवीन मिळतंय ते आत्मसात करून घेऊया पहिल्या 4 वर्षात आणि मग पुढे जाऊया. आणि खरं तर फार कमी लोक नाटकातले वाचतात. म्हणजे मी आता जी नावं घेतली यांनी 10-10, 20-20 वर्ष, 30-30 वर्ष जे केलं आहे ते अफाट आहे. त्यामुळे नाटक आपल्याकडचं अजून परिपक्व होत नाही. त्याचं कारण बहुतेक हे अनुभव आपण वाचत नाही. आत्ता आपण नवीन काही म्हणून जे करतो आहोत ते कुणीतरी 50 वर्षांपूर्वीच करून ठेवलं आहे. हे मला कळल्यानंतर आपल्याला कळलं की आपण फारच कमी आहोत, खूप शिकावं लागेल. आणि मग मी मुंबईला गेलो खरं तर स्ट्रगल करायला, काम मिळवायला. असा शिक्षणाचा अनुभव आहे. अच्छा. 2011 पासून तुम्ही आर्य सोसायटीच्या रमेश कीर कला अकॅडमीचे विभाग प्रमुख म्हणून काम पाहताय. तर मग आत्ता म्हणालात की तुम्ही मुंबईला गेलात, मग हा प्रवास कसा झाला रत्नागिरीपर्यंतचा? हां, साहजिकच महाराष्ट्रात कुठेही कोणाला या क्षेत्रात, कला क्षेत्रात काही करिअर करायचं असेल तर मुंबई हा खरं तर एक विभाग आहे. हो. तर त्याच अर्थाने मीही गेलो. तिथे जाहिराती वेगवेगळ्या ठिकाणच्या निघायच्या की इथे प्रशिक्षण भरती आहे, पण मला माहिती होतं की मी चांगलं बोलू शकतो, काहीतरी शिकवू शकतो चांगलं. तर मग ही जाहिरात बघितली, माझ्या एका मित्राने मला सांगितली. मग ॲप्लिकेशन केलं. मुंबईचा एक विशिष्ट काळ असतो, तुम्ही मुंबईत किंवा कुठल्याही क्षेत्रात नवीन गेल्यानंतर स्ट्रगल म्हणतो आपण त्याला. तर त्या काळात एक वर्षभर तुम्हाला काही काम नाही मिळालं किंवा मानधन फारसं मिळत नसेल तर थोडासा असा आपण विचार बदलावा लागतो की यातून पैसेही कमवता येतील का. तो थोडासा कल मी इकडे ठेवून विचार केला होता खरं तर की बघूया जाऊन काय आहे. आणि मग इकडे आलो. मुद्दाम जरा प्रवासाबद्दल सांगेन मी. कोकणात पहिल्यांदाच येणार होतो राहायला म्हणून आणि ऐकून होतं की इकडे पाऊस खूप आहे आणि खरंच असं झालं. मी इकडे उतरलो आणि चिंब भिजून मी इंटरव्ह्यूला गेलो होतो. आणि फार दिग्गज मंडळी, खरं तर मुंबई विद्यापीठातून नाट्यशास्त्र केलेले असे 11-12 लोक होते. इंटरव्ह्यूज झाले आमचे तिथे आणि माझं पहिल्या फेरीत सिलेक्शन झाल्यानंतर मला वाटलं की अरे मला काहीतरी येते वाटतं इतरांपेक्षा वेगळं. आणि मग कॉन्फिडन्स आला आणि माझं सिलेक्शन झालं आणि मी जॉईन झालो. हे मुद्दाम मी सांगितलं यासाठी की तोपर्यंत मला कोकणाची नाटक या अर्थाने ओळखच नव्हती. प्रशिक्षक म्हणून आलो होतो मी आणि मग जॉईन झालो. आणि त्यानंतर मला कळलं की इथं प्रशिक्षण नाही, म्हणजे नाटक शिकता येतं इथंपासून सुरुवात होती. म्हणजे इथल्या पालकांना, मुलांना माहितीच नव्हतं, आजही तितकंसं माहिती नाही. नक्की, खरंच आहे. त्या एका गोष्टीने मी ठरवलं की मला ते थांबायचं आहे. इथं असं काहीतरी आहे जे शोधता येईल. जे मी ब्रेख्त वगैरे लोकांची नावं घेतली की त्यांनी असं, ब्रेख्तने एक वाक्य सांगितलेलं आहे की नाटकाचा उत्तमोत्तम भाग आत्तापर्यंत जो बनला आहे तो फक्त निकडीतून बनला आहे, काहीतरी गरजेतून बनला आहे. आणि मला वाटलं की इथं काहीच नाही आणि इथं काहीतरी सुरू व्हायला पाहिजेत. तेव्हा मी माझ्या बायकोला फोन करून सांगितलं की मी यासाठी फक्त जॉईन होणार आहे कारण इथं वेगळं करायची संधी आहे. म्हणजे अगदी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तिन्ही जिल्ह्यांमधले एकमेव अकॅडमी आजही आहे जी पूर्ण वेळ प्रशिक्षण देते. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर वर्षभर जास्तीत जास्त काळ नाटक करणारी माणसं कोकणात आहेत.
इतकं नाटक कुठेही होत नाही महाराष्ट्रात, तरीही प्रशिक्षणाची जराही झळ असू नये. खूप वाईट वाटलं मला तेव्हा. आणि मग ठरवलं की आता मात्र प्रशिक्षक म्हणून जॉईन व्हायचं. बरोबर. इथे काम करताना नेमका कसा अनुभव आला तुम्हाला? मी आत्ताच म्हटलं तसं की सुरुवातीचा अनुभव तर अवघड होता, कारण पालकांना जाऊन सांगायला लागायचं की हे शिकता येतं. मग मला कळलं की पालक काय आपल्याकडे येत नाही आहेत, आणि खरं सांगायचं नोकरी म्हणून माझी नोकरी 11 ते 5 आहे, शिकवणे आणि पगार घेणे. पण मी जॉईनच केलं होतं वेगळं काहीतरी करायला मिळण्यासाठी, त्यामुळे याच्यावर थांबलो नाही. मग मी वर्कशॉप सुरू केले माझे. मी अभिनय दिग्दर्शनाच्या कार्यशाळा घेतल्या, अगदी पावसला, लांजात, खंडाळा, इकडे जाऊन राजापूरला. आणि तिथे मग काही मुलं हेरली की जी अजून चांगली होऊ शकतात, आणि मग त्यांना मी अकादमी देण्यासाठी थोडंसं प्रवृत्त केलं. मग ते अकादमीला जॉईन झाले येऊन. या सगळ्या प्रक्रियेत मला कोकण समजलं, कोकणातली माणसं समजली. खरं सांगायचं तर जे जे कलाकार मला भेटले, जे प्रशिक्षणासाठी उत्सुक आहेत, त्यांच्याकडे पैसे नव्हते, आर्थिक परिस्थिती फारच कमी होती. पण मी नुकताच शिक्षक म्हणून जॉईन झालेलो, त्यामुळे मला काहीच करता येत नव्हतं. मी जेव्हा विभाग प्रमुख झालो 3 महिन्यांनी, तेव्हा पहिल्यांदा मी फी कमी केली. जी आधी फी होती त्याची 50% फी केली. आणि त्यामुळे मग मी व्यवस्थापकीय समितीसमोर फार ओरडा खाल्ला. पण मी सांगितलं की अकादमीचा सुरुवातीचा उद्देश मुलांना शिकणं हा नसून नाटक शिकता येतं हे कोकणात पोहोचवणं आहे, भावना रुजणं गरजेचं आहे. अगदी बरोबर बोलला तुम्ही. अशी काही 5-6 मुलं जरी मिळाली मला की जी आता फार चांगलं काम करतात, ती सुरुवातीच्या पहिल्या बॅचची मुलं, तर तो जास्त आनंद आहे की काही घटकांना मी नाटक शिकता येतं हे सांगू शकलो. दुसरा एक दोष असा होता की वर्षभर नाटकं करतात लोक इथे. उत्सवात नाटक होतं, विविध कार्यक्रमांत नाटक होतं, त्यामुळे एक न्यूनगंड म्हणण्यापेक्षा आविर्भाव म्हणू, किंवा एक नको असलेला कॉन्फिडन्स की नाटक शिकायची आवश्यकता नाही, आम्ही तर पारावर करतो, हां, असं ते फार जड गेलं सुरुवातीला मला. मग मी ठरवलं की आम्हाला वेगळं करून दाखवायला लागेल. नाटक हे अशा पद्धतीचं हे आहे. म्हणून तुम्ही अकादमीचे जर गेल्या 10 वर्षाचे प्रोडक्शन्स बघितलात तर सतीश आळेकर, महेश एलकुंचवार, तेंडुलकर, म्हणजे ग्रोटोस्की, किंवा अगदी भारतातले जे वेगवेगळे अंधयुगसारखं नाटक हिंदीमधून केलं आम्ही. अशी अनेक नाटकं अशा पद्धतीची केली जी यांनी बघितलेली नव्हती इथल्या लोकांनी. आम्ही नाटकाचा एक वेगळा भाग आहे अवकाश नाट्य आम्ही ज्याला म्हणतो. म्हणजे आत्ता आपण जे नाटक पाहतो ते कमानी रंगमंचावर पाहतो. सावरकरचा स्टेज एक चौकोनी, हा कमानी रंगमंच कधीच मोडलाय ग्रोटोस्की या माणसांनी, ज्याला 50-60 वर्ष झाली. तर जो परिसर आहे त्या परिसराचा वापर करून तुम्ही नाटक करू शकताय. म्हणजे ग्रोटोस्कीने असं सांगितलं होतं की मला फक्त नट द्या, मला बाकी काही नका देऊ, लाईट्स लागत नाहीत, स्टेज लागत नाही. किंवा पीटर ब्रूक जसं म्हणतो की कुठलीही एम्प्टी स्पेस ही थिएटर असते. तर अशा कितीतरी पलीकडे गेलेलं नाटक इथं रुजवायला लागेल, म्हणजे इथला जो उत्तम कलाकार आहे तो जागतिक लेवलला आपलं नाव ठेवेल. आपल्या वाडीच्या गावाच्या पुढे नाटक जात नाही आपलं. तर मग करायला लागलं आम्हाला. मग असे वेगवेगळे प्रयोग केले. त्यामुळे मग आळेकरांसारखा नाटककार, हिमांशू स्मार्त सरांसारखा नाटककार आपल्याला जोडला गेला, आपल्या अकादमीत आला. आणि मग हळूहळू इथल्या रंगकर्मींमध्ये कळायला लागलं की प्रशिक्षणाची गरज आहे. 2-4 वर्षानंतर मग इथले जे काही नामवंत आणि दिग्गज जे नाटककार आहेत, दिग्दर्शक आहेत, किंवा जुनी जाणती मंडळी आहेत, ती मात्र आपल्या मुलांना सांगायला लागली की आपल्याकडे एक आशा आहे की वेगळं काहीतरी नाटक आपण करू शकतो, अशी एक अकादमी आहे. मग गेल्या 5-6 वर्ष मुलं आपण येतात, जस्ट फेसबुक व्हॉट्सअपच्या जाहिरातीवरून यायला लागली. तर हा आनंद आहे की ही जी प्रोसेस आहे 10 वर्षाची खूप शिकवून गेली. खरं तर तेंडुलकरांचं एक नाटक आम्ही केलं इथे, ती परवानगी मिळते की नाही इथपासून सुरुवात होती नवीन टीमला, पण ते शक्य झालं आणि हळूहळू जोडली गेली. आणि आता असं आहे, तुम्ही म्हणजे माझे विद्यार्थी काही ललित कला केंद्रात जातात ऑडिशनसाठी, म्हणजे ॲडमिशनसाठी, किंवा मुंबईला, तर ते असं म्हणतात तिकडे की अरे रमेश कीर कला अकादमी प्रदीपकडे शिकलास ना तू, मग तुला इथं काय गरज आहे. तर बरं वाटलं की या सगळ्या ज्या काही महाराष्ट्रातल्या किंवा एकूणच चांगल्या संस्था आहेत नाटकांच्या, आविष्कारसारखी संस्था आहे किंवा प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, त्यांना कळलं की आपल्यासारखीच एक प्रशिक्षण देणारी संस्था कोकणात हे आहे. खूप लोकांचे हात आहेत, मी काही फक्त चेहरा आहे समोर किंवा नाव आहे. एक मुद्दाम सांगेन मी, या शिक्षणाचा विषय निघाला म्हणून, NHCDला जाऊन शिकला तुम्ही, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, तर तुम्हाला एक वेगळा दर्जा आहे, किंवा ललित कला केंद्रात तुम्ही गेलात पुण्याच्या तर एक वेगळा दर्जा आहे, असा आपला समज आहे, असं माझं मत आहे. याचं कारण आपल्याकडे जे शिक्षण आहे ते उत्तम नाही म्हणून आपण त्यांच्याकडे जातो. तर इथं आल्यानंतर काही पालकांनी किंवा माझ्याबरोबर जे काम करतात अशा काही शिक्षकांनी मला सांगितले की आपली मुलं NHCDला गेली पाहिजेत. आणि अशी व्यवस्थापकीय समितीची आमच्या आर्य सोसायटीची मीटिंग झाली. म्हटलं माझ्याकडे शिकून जर विद्यार्थी NHCDला जाणार असेल तर मी काय करतो, एंट्रन्सची तयारी करून घेतो का त्यांची? नाही. NHCDने सांगितलं पाहिजेत आमच्याकडे जी मुलं रिजेक्ट झालेत ते रमेश कीर कला अकादमीत जा, आपल्यासारखंच उत्तम शिक्षण तिथं मिळेल. तेव्हा मी 5 वर्षांपूर्वी एका मीटिंगला सांगून टाकलं, NHCDला
तुलना केली जाईल, इतकी चांगली अकॅडमी बनवूया, त्या अकॅडमीतून मुलं जाऊन तिकडे शिकतील अशी असू नये. सर्वोत्तम शिक्षण देणारं नसेल आपण तर माझं आणि माझ्या संस्थेचं काही इथं काम नाही असं मला प्रांजळपणे वाटतं. असा प्रशिक्षक म्हणून बघण्याचा माझा त्याच्याकडे एक दृष्टिकोन आहे. यानंतर तुम्ही 2019ला KZ क्रिएटिव्ह कंपनीची स्थापना केलीत आणि त्या कंपनीचे दिग्दर्शक आणि संचालक म्हणून तुम्ही काम पाहता. तर काय सांगाल त्याबद्दल? मगाशी सांगितलं त्याच निकडीतून निर्माण झालेली गोष्ट आहे. 2018 पर्यंत माझ्या 3 बॅचेस 2-2 वर्षाच्या अकॅडमीच्या बॅचेस आम्ही ज्याला म्हणतो त्या पासआउट झाल्या होत्या आणि त्यांच्याकडे काही काम दिसत नव्हतं. म्हणजे प्रत्येकाला मी जसं म्हटलं स्ट्रगल करायला मुंबईला जायचं आहे, इथं शिकून बाहेर पडलेली मुलं तर माझ्या आजूबाजूला आहेत. तर मला झोप लागत नव्हती, खंत वाटायची की यार मी मुलांना शिकवलं आहे, मुलांनी आपला दर्जाही आणि आपलं कौशल्य दाखवलंही आहे. मी प्रामाणिकपणे मुलांना मध्येच वेगळं सांगतो की 5 मुलं असतील आणि त्यातली 2च जर चुणचुणीत असतील दिग्दर्शनात किंवा अभिनयात तर बाकीच्या 4घांना मी सांगतो अजून तुम्हाला 3 वर्ष काम करायची गरज आहे. सर्टिफिकेट घेतला तुम्ही 2 वर्षाचं म्हणजे आलं आहे असं नाही. त्यामुळे मुलांचा विश्वास आहे माझ्यावर की हा माणूस किमान नाटकाच्या बाबतीत आपल्याशी खरं बोलेल. आणि या आशेने पोरं जोडली गेली आणि मी वर्कशॉप जेव्हा घ्यायचो तेव्हा 10-1 विद्यार्थी पासआउट झालेले सोबत असायचे. वर्कशॉप संपायचं, वर्कशॉपला वेगळी मुलं असायची. मला प्रश्न पडायचा की हे 10 लोक रोज येतात, त्यांना काहीतरी उभं करून दिलं पाहिजेत. हे आत्ता 19-20 कामं होईत ना, 19-20 आहेत, अजून 1 वर्षांनी त्यांना ती जाणवायला लागणार. आणि नुकतंच यूट्यूब आलं होतं तेव्हा. मग शिर्के हायस्कूलला आम्ही एका वर्कशॉपला जमलो होतो. मी वर्कशॉप कंडक्ट केलं होतं आणि ते संपल्यानंतर आपण ठरवलं की तुम्हाला प्लॅटफॉर्म तरी किमान देता आला पाहिजेत मला. तुम्हाला माहिती आहे शैक्षणिक संस्था आहे रमेश कीर कला अकादमी, त्याला काही मर्यादा आहेत. त्याच्या व्यतिरिक्त स्वतंत्र काहीतरी सुरू व्हायला हवं म्हणून आम्ही कोकणातल्या झाकण्या नावाची एक वेबसिरीज सुरू केली. झाकण्या म्हणजे गप्पा मारणे, आता आपण जशा मारतो तशा. तर हळूहळू सुरुवात करायची म्हणून काहीतरी केलं आणि खूप 51 लाख लोकांपर्यंत ती वेबसिरीज लगेच पोहोचली. आणि मग फोन यायला लागले आणि सांगायला लागले लोक बरंच काय काय. मग आम्ही ठरवलं की चला ह्याला अधिकृत काहीतरी स्वरूप देऊया आणि म्हणून कोकणातल्या झाकण्याचा शॉर्ट फॉर्म KZ असा लोकांनीच दिला. #KZ नावाची एक संकल्पना लोकांनी सुरू केली फेसबुक व्हॉट्सअपला. चला म्हटलं लोकांनीच आपल्याला असं म्हटलंय तर आपण हे सुरू करूया. आणि कोकणातल्या झाकण्याबद्दल मॅडम थोडं बोलतो मुद्दाम मी. त्याचं कारण असं आहे, मी प्रशिक्षण घ्यायला जिथे आलो तेव्हा आमच्याकडे इम्प्रोव्हायझेशन नावाचा एक भाग असतो. म्हणजे मुलांना मी एक विषय देतो आणि तुम्ही सादर करायचा. म्हणजे मला कळते की कुठल्या विद्यार्थ्याची किती कुवत आहे. तर जेव्हा मी शेतकरी काहीतरी द्यायचो तेव्हा त्यांची भाषा घाटावरची असायची. काय रे कुठं चाललास, असं झालं का, बरं का. मग मला प्रश्न पडायचा कोकणात शेतकरी नाही आहेत का. मग मी विचार करायचो असं कसं अरे. मग माझ्या लक्षात आलं की मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा जो शेतकरी असतो भले तो कोकणातला असला तरी तो तिकडची भाषा बोलतो. मग मला कळलं की इथली आपली भाषा कोकणातली इथली ही एक वेगळी भाषा चांगली आहे, ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत. त्याच्यावरती एकपात्री प्रयोग करणारे किंवा नाटक करणारी मंडळी आहेत पण ती त्या एखादं पात्र किंवा लहेर जगून उतरतात. मला वाटलं की आपण नेहमीच्या आयुष्यात सुद्धा ती बोलतो हे लोकांपर्यंत कळायला हवं म्हणून जाणीवपूर्वक आम्ही त्याची भाषा रत्नागिरीतली ग्रामीण लोकांची भाषा ठेवली. सुरुवातीला आम्हाला थोडा विरोध झाला त्याचा की आता आम्ही बदललो आहे, आता ही भाषा बोलत नाही. तेव्हा मला काउन्सिल करायला लागलं जाऊन लोकांना की भाषा बदलल्यामुळे तुम्ही प्रगत झाला असं समजू नका. भाषा ही संवादाचं माध्यम आहे आणि ती आपली आहे. कोणी काळी फार कष्टाने ती भाषा बनवलेली आहे. तर याच्यातून ही भाषेची निर्माण झाली. झाकण्या आणि ती भाषा ही त्या एका ठिकाणचं हे सौंदर्य आहे आणि ओळख आहे. अगदी 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 अगदी. आणि खरं हा बरोबर शब्द, ओळख आहे आपली भाषा. नवीन कितीही भाषा शिका पण आपल्या भाषेला वाईट किंवा दुय्यम समजायची गरजच नाही. कारण ती विशिष्ट भाषा बोलली गेली की आपण समजतो की हा माणूस अमुक ठिकाणचा आहे. हां. आणि अगदी म्हणजे झाकण्या मारू नको असा एक शब्द येतो. तर झाकण्यासारखा सुंदर शब्द जगात दुसरीकडे नाही असं मला वाटतं नेहमी. आपल्याकडे बोलताना काय जो मेलास असं सहज म्हणतो आपण. तर हे सौंदर्य कुठल्याही भाषेला दुसऱ्या येणार नाही, कॉपी नाही करू शकत. बाज आहे. दुसरा महत्त्वाचा भाग होता की आम्ही स्ट्रिक्टली ठरवलं होतं की या वेबसिरीजमध्ये कोकणातले आणि स्थानिक कलाकार घ्यायचे. स्थानिक असं की कोकणात जन्माला आलेला आहे आणि मग काम तिकडे कुठेतरी केलं असं नको. आणि त्यामुळे ती जर पात्र तुम्ही बघितलात तर ती जिवंत त्या भागातली आहेत, त्यांची भाषा आहे. त्या अनुषंगानं आम्ही अजून एक भाषेसाठी केलं. प्रत्येक एपिसोडमध्ये 4 किंवा 5 तरी शब्द आम्ही असे शोधलेत की जे आता नाही आहेत. यासाठी आम्ही एक 4 गावातले 4 जुने जाणते म्हणजे म्हातारे वयस्कर लोक निवडले होते ज्यांना आम्ही जाऊन म्हणायचो की याला काही शब्द आहे का. म्हणजे गुदस्ता हा एक शब्द आहे गेल्या वर्षीसाठी. तर असे कितीतरी शब्द आम्ही शोधून काढले. म्हटलं आपलं एक योगदान राहील. नक्कीच. आणि कोकणातल्या झाकणाने आम्हाला खूप काय काय दिलं. यातून मग KZची निर्मिती झाली आणि मग KZ ही रजिस्टर्ड संस्था केली आम्ही. आणि त्याचा फायदा असा झाला की बाकीचे काही प्रोजेक्ट्स जे असतात जे अकादमीचा प्रशिक्षक म्हणून माझ्याकडे येत नाहीत, म्हणजे TV सिरियल असेल एखादी वेब सिरीज ती आमच्याकडे यायला लागली.
आणि त्यामुळे मग आर्थिक सोर्स निर्माण झाला आणि मग जी माझ्या आजूबाजूला अकादमीचे पासआउट झालेले विद्यार्थी होते 20-25, त्यांच्या हाताला कामं मिळाली, ते लोकांपर्यंत पोहोचायला लागले, त्यांच्या घरातल्यांना कॉन्फिडन्स आला की या क्षेत्रातून इथं राहून सुद्धा काहीतरी कमावता येतं आणि इथंच राहून एक इंडस्ट्री बनावी, हाच केजडचा सध्याचा उद्देश आहे, जो पुढे तुमच्याशी बोलेनच मी गप्पा मारताना. नक्की. एक आर्ट फिल्म भोवनी ही खूप गाजली, काय सांगाल त्याबद्दल? भोवणीचा उद्देश असाच होता, आम्ही जेव्हा शूटिंगला जायचो तेव्हा खेडेगावात ज्या वाड्या आहेत तिथून मेन रोडला यायला आजही सोर्स नाही आहे. म्हणजे 2-2 तास चालून मुलं परीक्षेला किंवा असं येतात आणि काही लोक त्यातली मुलं पुढे असं ठरवतात काही की इथे करिअर करायचं, म्हणजे आंब्यामध्ये, मत्स्य व्यवसायामध्ये जे पारंपरिक चालू आहे आहेत. तो निर्णय घेताना त्याला किती सामाजिक समस्यांना तोंड द्यावं लागतं, आर्थिक समस्यांना, किंवा तिथे ज्या प्रत्यक्ष काम करताना हा त्याचा गाभ आहे त्या गोष्टीचा. आणि ज्यातून इथले जे काम करणारे लोक आहेत होडीवर विशेषतः, तर त्यांचं जगणं लोकांसमोर येतं आहे. मी नेहमी बोलताना असं म्हणतो की कोकण हा नेहमी ग्लोरिफाय करून दाखवला गेला आहे. म्हणजे कोकण म्हटलं की माडाची झाडं, समुद्रकिनारे, असा सुंदर हिरवा सडा पडला आणि एखादं झाड टुमदार असं घर आहे. प्रत्यक्ष असं नाही आहे, म्हणजे हे फक्त दिसण्यासाठी आहे. तुम्ही त्या सुंदर अशा घराकडे जाताना कधी फुरसं चावलं की जो त्रास होतो तोही लोकांना कळला पाहिजे, दाखवली गेली. तर भोवनीमधून आपण दुसरीही बाजू दाखवले की इथं राहणाऱ्या माणसांना दिसायला जरी बाहेर सुंदर दिसत असलो आपण तरी खूप स्ट्रगल आहे. जगाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्या सुविधा करून दिल्या पाहिजेत आणि इथले तरुण इथेच किती काय राहणार, म्हणजे त्या स्ट्रगलमध्ये तर पुढे जाण्यासाठी काहीतरी प्रयत्न व्हायला पाहिजेत. असं करत मग शिक्षण व्यवस्था, सामाजिक व्यवस्था आणि मासेमारी करणाऱ्या तरुणांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन, या सगळ्यावर असं ती भाष्य करते. आणि त्यात ही सगळे स्थानिक कलाकार आहेत. त्याचं वैशिष्ट्य भोवणीचं असं म्हणजे त्याची तांत्रिक बाजू पण इथेच आहे. रेकॉर्डिंग, त्याचं डबिंग इथं झालं आहे इथेच एका ठिकाणी, त्याचं एडिटिंग इथं झालं आहे. तर केजडचा एक उद्देश होता की सगळ्या पोस्ट प्रोडक्शनची जी कामं आहेत टेक्निकल ती इथेच झाली पाहिजेत, तर म्हणजे इथेच पैसे मिळतील आणि इथेच सगळं होईल, नाही तर परत मुंबईला जायला लागणार नाही, रोजगार इथेच निर्माण व्हावा. तर भोवनीने ते सिद्ध केलं की आम्ही करू शकतो. आणि कमर्शियल चित्रपट आहे, म्हणजे आता आम्ही जे शूटिंग करतो ते इक्विपमेंट नाही आहेत, त्याला प्रॉपर रेड कॅमेरा वापरून मोठ्या पडद्यावर दिसणारा असा चित्रपट आहे. पूर्ण झाला आहे तो आणि वेगवेगळ्या ठिकाणी आता स्पर्धेसाठी जातो आहे. तो रत्नागिरीत मोठ्या पडद्यावर लावायचा विचार आहे लवकरच. नक्कीच, तुम्हाला खूप शुभेच्छा त्याच्यासाठी. थँक्यू. दिव्यांग ही एक वेब मालिका तुम्ही केलीत, तर त्याबद्दल थोडंसं. कोकणातल्या झाकणे ही वेब मालिका आम्ही जेव्हा केली तेव्हा उद्देश एवढाच होता की भाषा पोहोचावी, लोकांपर्यंत पोहोचावं आपण, आणि किती लोकांपर्यंत आणि कसं पोहोचणार हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं. पण हे आम्हाला लगेच कळलं की 90,000 सबस्क्रायबर आणि 50 लाख लोकांपर्यंत जातोय आपण, तर आपण काही सामाजिक विषय हाताळायला हवेत. नक्कीच. आणि म्हणून आम्ही दिव्यांग या गोष्टीकडे वळलो. आणि तेव्हा प्रत्येक माध्यमाचा एक असा कालावधी येतो, ट्रेंड म्हणू आपण त्याला. त्या काळात त्या धाटणीचे चित्रपट किंवा आशयविषयी जात असतात, जॉनरा आपण ज्याला म्हणतो. तर तेव्हा सस्पेन्स थ्रिलर हा जॉनरा वेब मालिकेला फार फेमस होता. म्हणून तो घेऊन दिव्यांग, आता आपण शहरात राहतोय, आपल्याकडे आविष्कारसारखी संस्था काम करते, त्या मुलांना तिथून आणून सोडायचं आणि काय करायचं. गावात अशी जी मुलं आहेत एकदम वाडीत, त्यांचं काय होत असेल. तर त्यासाठी शासनाने मोबाईल टीचर नेमले होते की जे टीचर त्या प्रशिक्षणाचं काम करतात आधी आणि त्या मुलांना जाऊन ट्रीट करतात. पण तिथल्या पालकांनी किंवा गावातल्यांनी जर सपोर्ट नाही केला तर ते मूल तसंच राहतं. मग अशी काही आमच्यासमोर उदाहरणं होती की जी अशी खेड्यागावात असणारी मुलं आता फार वेगवेगळ्या ठिकाणी दिव्यांग असूनही काम करतात. मग आपल्याकडे इकडे डॉक्टर शेरे आणि शेरे मॅडम 2 आहेत, त्यांना आम्ही गाठलो आणि मग 3 वेगवेगळ्या प्रकारे समाजाशी किंवा एकूणच आपल्या दिव्यांगपणाशी भिडणारी 3 मुलांच्या कथा एकत्र करून एक शिक्षक जातो तिथे त्यांना घडवायला, आणि मग त्यातून निर्माण होणारी एक सस्पेन्स थ्रिलर गोष्ट दिव्यांग म्हणून येते. दिव्यांगची एक वैशिष्ट्य असं की आपल्या आधीची वेब मालिका आहे ती सहज यूट्यूबसाठी केलेली आहे, पण ही तांत्रिकदृष्ट्या एकदम सक्षम आहे. म्हणजे आम्ही वेगळे कॅमेरे वापरले, लाईट्स वापरले, खूप खर्च केला, स्पॉन्सरही त्याला आहेत. म्हणजे पहिल्यांदा प्रायोजक घेऊन आम्ही हे केली. 3 प्रायोजक खरं तर आहेत, अमोल देसाई म्हणून कोल्हापूरचे, मिथुन पवार आणि डॉक्टर नितीन चव्हाण. खूप खर्च करून केली आणि सुंदर झाली ती, दिसायला 8 भागांचीच अशी.
आणि आत्ता सांगायला आवडेल, पहिल्यांदाच मी कुठेतरी अनाऊन्स करतो ही गोष्ट, की हंगामा नावाचं जे चॅनल आहे, हंगामा TV, हंगामा म्युझिक, त्यांनी कोलॅबोरेशनमध्ये ती मालिका आपल्याकडून घेतलेली आहे. तर केझेडचं हे पहिलंच कोलॅबोरेशन अशा मोठ्या एका घटकाशी आहे, प्लॅटफॉर्म मिळाला आहे. तर दिव्यांगने आम्हाला खूप दिलं, खूप शिकवलं, वेगवेगळं असं. आणि दिव्यांग असं सीझन 2 असे दुसऱ्या भागाचे सुद्धा 8 भाग आम्ही केलेले आहेत. त्याचं काम झालंय पूर्ण, आता नवीन प्रदर्शित होतोय तो आता पुढच्या महिन्यात वगैरे. यानंतरची आणखीन एक मराठी वेब सिरीज तुमची होती की ती आमच्या गावची. त्याच्यामध्ये तुम्ही अभिनयही केलायत, लेखन आणि दिग्दर्शनही केलंय. आत्ता जसं तुम्ही म्हणालात की समाजातल्या काही घटकांवरती बोलण्याची किंवा सामाजिक आपण म्हणतो की ऋण आहे ते फेडण्याची कुठेतरी गरज असते आणि अशा संस्था किंवा अशा कामातून ते आपण करत असतो. तर अंधश्रद्धा किंवा रीतिरिवाज यांच्यावरती भाष्य करणारी ही मालिका होती, तर सांगा त्याच्याबद्दल. निश्चितच कोकणात मी इथं आल्यानंतर काही गोष्टी प्रचंड बदलायची आवश्यकता आहे अशा वाटणाऱ्या काही गोष्टी आहेतच, जे सगळ्यांना माहिती आहेत. आपण आपल्याला असणाऱ्या मर्यादा वयाच्या असतील, सामाजिक असतील, किंवा आपण जे काम करतो त्या क्षेत्राच्या मर्यादा सांभाळण्याच्याकडे बघायलाच पाहिजे असं मला वाटतं प्रत्येक घटकाने. तर माझ्याकडे माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचं, वेब मालिका किंवा दिग्दर्शन, सिनेमा. तर मला वाटलं इथं सगळ्यात आजही वाईट प्रथा आहे ती वाळीत टाकणं. त्याची तीव्रता पहिल्या इतकी नसेल कदाचित, पण एखाद्या वाडीतल्या 30 घरांमध्ये एक घर असं वेगळं राहतं ज्याला मिक्स करून घेतलं जात नाही. कायद्याची एकदम भक्कम अशी चाड असताना सुद्धा लोक इतकं धाडस करू शकतात, त्याचं मला नेहमीच कुतूहल म्हणण्यापेक्षा भीती आहे की हे आलंय कुठून. निवडणुका होतात, आपण 5 वर्षाने माणसं बदलू शकतो, तरीही हे होतंय आणि सर्रास होतं. मग आम्ही ठरवलं की या विषयावर आपण काहीतरी बोलूया. आणि मग ती आमच्या गावची, ती म्हणजे प्रथा अशा अर्थाने आहे. प्रथा आमच्या गावची. तर कोकणातल्या प्रत्येक गावातल्या 2 वाडींमध्ये तरी असे प्रकार तुम्हाला बघायला मिळतात. मग अभ्यास केला आम्ही, शोधलं, पण आम्हाला कळलं की याच्यावर भाष्य करणं फार अवघड आहे. कारण मग मानकरी, गावकरी, नेते मंडळी सगळे कुठल्या ना कुठल्या कारणाला ह्याला जोडले गेलेत. मग त्यांचा काहीतरी स्वार्थ आहे त्याच्यात. तरीही धाडसानं भाष्य करायचं म्हणून आम्ही 10 एपिसोड त्याच्यावर केले आणि आम्हाला फार बरं वाटलं. म्हणजे आमच्याही कथेत एक घर असं वाईट टाकलं जातं आणि त्या गावातले तरुण पेटून उठतात त्याच्यावरती आणि ते बदलायचा प्रयत्न करतात. तर मुद्दाम सांगेन मी की 19 फोन माझ्याकडे असे रेकॉर्डेड आहेत की ज्यांनी सांगितलं होतं की तुम्ही ही मालिका घेऊन आमच्या गावात या. मी गेली 5 वर्ष वाळीत आहे, माझ्या आत्या वाळीत आहे, माझ्या अमुक वाळीत आहे. तर आम्हाला भीती वाटायला लागली हे वेगळंच काहीतरी होतं आहे. योग्य विषयावर भाष्य केलं, पण दुःख राहिलं, आपण भाष्यच केलं फक्त, पुढे काही करू शकलो नाही. तर सिनेमाकडं फक्त दिखाऊ माध्यम म्हणून जे बऱ्याच वेळा म्हटलं जातं तसंच आपण राहिलो. मी फक्त वाचा फोडली, त्यातून काही घडलं नाही याचं दुःख मात्र आहे. पण निश्चित या विषयावर मी आयुष्यात माझ्या काहीतरी करणार आहे. पण ही कदाचित पहिली पायरी असू शकते, निदान आपण ते समाजासमोर आणलंय. तुमचे भविष्यातील काही प्लॅन्स? मगाशी बोलता बोलता मी बोललो की केझेड क्रिएटिव्ह ही संस्था स्थापन करून रजिस्टर्ड करून काम करायची सुरुवात करायचं कारण हे आहे की मला वाटते की कोकणात अनेकांनी येऊन चित्रपट बनवले आणि निघून गेले परत. इथला निसर्ग त्यांना भुरळ घालतो, इथली माणसं नाही, इथलं काय काय बरंच असं जे निसर्गानं आपल्याला दिलं आहे आणि चित्रपट बनवून निघून जातो आणि तो मुंबई, पुण्यात किंवा महाराष्ट्राच्या इतर कोपऱ्यात दाखवला जातो, सजतो तिकडे तो. म्हणजे होते की इथलं जे सगळं आहे त्यातला फक्त सजावटचा भाग घेतला जातो आणि स्थानिकांना काहीच मिळत नाही. तर मला वाटतं की स्वतंत्र फिल्म इंडस्ट्री इथं बनायला हवी, यासाठी केजेडची स्थापना झालेली आहे. त्याचे आम्ही हळूहळू सुरू असं केलं की इथं काय प्रॉब्लेम आहे, तर इथे यूट्यूब वेबसिरीज कोणाला करायची आहे तर लाईट्स मिळत नाहीत सिनेमासाठीचे, मग ते आम्ही विकत घेतलेत आता आणि जे आम्ही भाड्यानेही देतो. स्टँड्स मिळत नाहीत किंवा कॅमेरा इक्विपमेंट्स काही मिळत नाहीत, कॅमेरे मिळत नाहीत, ते आता आम्ही घेतलेत, जे दुसऱ्यांनाही आम्ही देणार आहोत. म्हणजे प्रत्येकजण ॲक्टिव्ह राहिला की मग जे बाहेरचे लोक काम करायला येतील ते जेव्हा येताना 50 लोक घेतात त्याऐवजी 25 घेऊन येतील, 25 इथले घेतील. इथे जेव्हा सुरुवात केली ह्या निर्मितीची एकूण, तेव्हा लक्षात आलं की जे इतर तांत्रिक काम आहे सिनेमासाठी त्यासाठी कौशल्य असणारे कारागीर इथं नाहीत. म्हणजे लाईट ऑपरेटिंगसाठी 9 मंडळी जी लागतात ती इथं नाहीत आणि ते आजही चॅलेंजिंग काम आहे माझ्यासाठी. कारण प्रशिक्षणासाठी येणारे विद्यार्थी दिग्दर्शक किंवा नट असतात, मी ट्रॉली ओढणार म्हणून कोणी येत नाही. मग अशा काही लोकांना मी जॉईन करून घेतलं आहे आता केझेडमध्ये. काही वर्कशॉप्स घेणार आहे मी की ज्यातून हे हळूहळू विकसित होईल आणि एक इंडस्ट्री तयार होईल. म्हणजे इथे एखादी मालिका सुरू झाली तर 200 कलाकार त्यातले तंत्रज्ञ आणि दोन्ही अभिनेते असे वर्ष 2 वर्ष काम करू शकतील. जॉब म्हणू शकतो आपण. आणि एकदा लोकांना जर कळलं की इथे निर्मिती होऊ शकते तर कायमस्वरूपचं एक बस्तान चित्रपटसृष्टीचं निर्माण होईल असं मला वाटतं. यासाठी मी माझं कोल्हापूरचं उदाहरण घेतो. 5-6 वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये एखादी सिरियल चालू असायची. आज फक्त कोल्हापूरमध्ये शहराच्या आजूबाजूला 6 मालिका सुरू आहेत टीव्हीच्या. तर कोल्हापूरसारख्या ठिकाणी
एक 10 वर्षापूर्वी काही नव्हतं आणि आता पूर्ण सुरू झालं आहे, बरोबर. म्हणजे एकदम पूर्वीचा काळ सोडला तर इथं शक्य आहे. इथे येणाऱ्या लोकांना ज्या अडचणी आहेत फिल्म संदर्भातल्या त्या आपण सॉल्व्ह करून दिल्या तरी इंडस्ट्री हळूहळू रुजायला लागेल. आणि मला वाटतं की फक्त सिनेमा येतो किंवा इंडस्ट्री येते म्हणजे फक्त कलाकारांना काम मिळत नाही, हॉटेलचं काम सुरू होतं, पर्यटन वाढायला सुरुवात होईल. साधे सेल्स म्हणजे कॅमेऱ्याचे जे आपण जे याला वापरतो माईक्स वगैरे त्याचे सेल्स म्हणजे दिवसाला 20-20 सेल लागतात. म्हणजे ते जर आपण 2-3 सिरियल म्हटले तर इतका सोपा बिझनेस आहे. पानपट्ट्यासुद्धा आपल्याकडे चालतील. या सगळ्या अर्थाने सिनेमाकडे बघायची गरज आहे. गोव्यामध्ये इतकं शूटिंग होतं म्हणजे 20-30% रेव्हेन्यू गोव्याचा फिल्म इंडस्ट्री चालतो आणि रत्नागिरीत का होत नसेल, मुंबईच्या एवढ्या जवळ असून. हा एक प्रश्न भेडसावतोय. आणि दुसऱ्या एका गोष्टीची मी अनाऊन्समेंट मुद्दाम करेन की KZ म्हणून डोळ्यासमोर एक असा प्लॅन चालला आहे. आता सुरुवात झाली त्याची जागा बघण्यापासून सुरुवात, की स्टुडिओ जसा असतो मुंबईमध्ये एनडी स्टुडिओ आहे इथला कर्जतमधला किंवा आणि कुठलाही गोरेगाव फिल्मसाठी, तशी एक छोटीशी फिल्मसाठी इथे सुरू करावी म्हणजे लोकांना भरकटायला लागू नये. इथं आल्यानंतर एक फिक्स एक काहीतरी आहे जिथे आपण शूटिंग करू शकतो. म्हणून होतं कसं की लोक इथे शिक्षण घेतात पण म्हणालात तसं की स्ट्रगलसाठी किंवा संघर्ष करण्यासाठी काहीतरी मिळवण्यासाठी रत्नागिरीच्या बाहेर जातात. अगदी पण हे जर त्यांना इथे भविष्यात मिळणार असेल तर त्यांना एक आपलं गाव सोडून जायची पण गरज नाही. अगदी यामध्ये अजून हा विषय काढलात म्हणून तुम्ही बोललात म्हणून सांगतो. म्हणजे मुली ज्या आहेत महिला त्या फारशा जात नाहीत. म्हणजे 10 विद्यार्थी माझ्याकडे शिकायला असतील आणि 5 मुली असतील त्यातली एकच मुलगी जाते, 4 मुलगे जातात. तर मुलीकडे प्रचंड गुण असतात पण मग ते लग्न करतात किंवा इथेच दुसरा काहीतरी जॉब करत थांबतात. मग त्यांना इथं काहीतरी हवं आहे. तर त्या महिला वर्गाला त्यामध्ये जास्त सामावून घेतलं तर स्थानिक रोजगार पण वाढेल, त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल. तर हाही उद्देश आहे. कोकणामध्ये फिल्म इंडस्ट्री सुरू व्हावी कायमस्वरूपी असा उद्देश घेऊन KZ काम करते सध्या. खूप छान. मला एक असं सांगा की आज तुमच्या हाताखाली तरुण मुलं मुली येत आहेत, एक तरुण पिढीच तुमच्या हातात आहे. तर अनेकदा असं म्हटलं जातं की आजच्या मुलांकडे एकतर वेळ नाही आहे, त्या म्हणजे मोबाईलच्या पुढे त्यांच्याकडे दुसरं काही दिसत नाही काही वेळा, आणि कुठचीही गोष्ट पटकन हवी आहे. मग ती प्रसिद्धी असेल, काम असेल, पैसा असेल. तर तुम्हाला काय सांगाल तुम्ही याबद्दल? मला असं वाटतं की हा पिढीचा दोष आहे. म्हणजे या पिढीचा असं नाही, माझ्या आधीच्या पिढीलाही त्यांच्या आधीच्या पिढीपेक्षा जास्त पैसे मिळवायचेच होते, प्रगत व्हायचं होतं. त्याच्या आधीच्या पिढीलाही तेच होतं. त्यामुळे हे चालत राहणार असं मला वाटतं. आणि आता नवीन पिढीकडे आलेलं जे माध्यम आहे मोबाईल, याचा दोष नेहमी सांगितला जातो. माझं मत थोडं यावर वेगळं आहे. जेव्हा TV आला आमच्या काळात, आम्ही 4वी-5वीला असताना, तेव्हा आईवडील डोळ्याच्या TV समोर बसणार, आता वाया जाणार. पण आमच्या पिढीतले बरेच लोक फार TVवरच काम करायला लागले. मोबाईल सुरुवातीला आले तेव्हा असं वाटत होतं की आता हे मुलं तिकडे व्यस्त होणार आणि वाईट होणार त्यांचं काहीतरी, आणि आता मोबाईलला शिकायला आपण नाही करतो. तर सुरुवातीला जो काळ येतो त्या काळातली एक 2-4 वर्ष स्ट्रगलची गेली की ते माध्यम व्यवसाय किंवा चांगल्या अर्थाने वापरायला शिकतात लोक, असं माझं मत आहे. मी पॉझिटिव्ह आहे त्या बाबतीत. तरुणांचा विचार केला तर तरुणांना प्रसिद्धी लवकर पाहिजे आहे, पैसे पाहिजे आहेत, हे सतत होत राहतं. तरुणांसमोरचे आदर्श संपलेत असं माझं मत आहे. आत्ता 2-2, 3-3 मिनिटाला जे काही माध्यमावर त्यांच्या हॅमर होत आहे त्यामुळे त्यांना आदर्शच नाही आहेत. की अशी काही तरुण मंडळी किंवा जुनी मंडळी की या काळातसुद्धा त्यांनी एक वेगळेपण आपलं निर्माण केलं आहे असं त्यांच्यासमोर उभं केलं आपण, म्हणजे आपल्या पिढीची जबाबदारी आहे ती. तर मला वाटतं की ते डायव्हर्ट होतील. आणि माझा अनुभव आहे त्यात, माझ्याबरोबर आत्ता जी काही 12-13 लोक काम करत आहेत तर दिवसभर ते मोबाईल अजिबातच घेत नाहीत आणि आमचं सगळं काम मोबाईलवर चालतं. म्हणजे यूट्यूब, त्याच्यावरच्या कमेंट्स, तरीही दिवसभर ते काम करतात. तर मला वाटतं की तो कॉलेज नंतरचा आणि मधला काळ सोडला आणि मुलांना फक्त दिशा दिली आपण की याचा योग्य वापर करून घ्या, तर मुलं या काळात या सगळ्या आव्हानांसमोर सुद्धा उभी राहतील. आत्तापर्यंत आम्हाला कधीही वाईट अनुभव आलेला नाही. अगदी कोरोनाच्या काळात आम्ही शूटिंग करायला गेलो तेव्हाही कलेक्टर साहेबांनी आणि SP साहेबांनी आम्हाला परमिशन दिली, त्या वाडीने परमिशन दिली. विशेष आम्ही मॅक्झिमम काम जाकादेवी या विभागात करतो, चवे, ओलपाटवाडी. तर तिथल्या गावात कुठल्याही घरात जाऊन कुठलीही वस्तू घेऊ शकतो आम्ही गेल्या 5 वर्षात, इतकं मस्त काम झालेलं आहे. तर खेडेगावातल्या लोकांचा या क्षेत्राकडे बघण्याचा अप्रोच बदलला आहे, तर हे समाधान आहे. तर इथल्या प्रत्येक माणसामध्ये जी कला गुण आहेत ते पुढच्या पिढीने व्यवसायात रूपांतरित करून इथे काहीतरी निर्माण करावं असं सगळ्यांना वाटतं. मला वाटतं की मी फक्त त्याला पुष्टी द्यायला इथं आलो आहे, बाकी सगळ्यांची इच्छा तशीच आहे, तर ते होईल असं वाटतं मला. सर, तुम्ही मुंबईहून इथे आलात आणि इथे तुमचं खूप, आता आपण जे ऐकतोय मगाचपासून की मोठं कार्यक्षेत्र तुमचं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही काम करताय. तर काम करताना इथली जी तरुण पिढी आहे त्यांच्या मानसिकतेबद्दल काय सांगाल तुम्ही? तुम्हाला काय अनुभव येतात? या विषयी मला मुद्दाम बोलायचं होतंच. मगाशी तुम्ही जो मोबाईल संदर्भात किंवा एकूण जगण्यासंदर्भात लवकर पाहिजेत अशी एक गोष्ट वापरली, पेशन्स नाही आहेत. तो संयम नाटकात तुम्हाला खूप लागतो, सिनेमात खूप लागतो.
म्हणजे एका दुसऱ्या चित्रपटात छोटासा रोल केला की तुम्हाला वाटतं की आता सगळ्यात मोठा रोल मला मिळायला हवा, पण असं होत नाही. आणि हे दृश्य माध्यम फक्त नाही आहे, याला खूप तुम्हाला समाधी लावून बसायला लागेल. 5-6 वर्ष तुम्हाला स्वतःला तयार करायला लागेल. त्यामुळे स्ट्रगलमधली पहिली 3-4 वर्ष तुमची अभिनेता, दिग्दर्शक किंवा कुठल्याही क्षेत्रातली आहेत ती स्वतःसाठी आहेत म्हणून द्यायला हवीत. आधी स्वतःला घडवायला हवं. इथं असं होतं की एखाद्या नाटकामध्ये किंवा एकांकिकेत आपल्याला चांगला रोल मिळाला आणि एखादं बक्षीस मिळालं की आपल्याला वाटतं की आता अभिनेता झालो, पण तसं आपलं क्षेत्र नाही. मग कलेचं कुठलंच क्षेत्र तसं नाही आहे. तुम्हाला सतत तुमच्यावर प्रयोग करत राहायला लागतील. तर तसं मुलांनी, इथल्या नवीन मंडळींनी नाटकाकडे बघायला हवं, सिनेमाकडे बघायला हवं. दुसरा एक भाग असा आहे की इथला कलाकार जो जाणता पण आणि नवीन उमेदीचा पण राज्यनाट्य स्पर्धा किंवा तत्सम एकांकिका स्पर्धांमध्ये अडकू नये. म्हणजे वर्षभराच्या 2 स्पर्धा किंवा एक राज्यनाट्य केली की आपल्याला वाटतं की आता आपण खूप केलं नाटक सिनेमासाठी, आता आपल्याला रोल तरी मिळायला पाहिजेत किंवा दुसरं काही करायची आवश्यकता नाही. तर मला वाटतं की हा याचा एक पार्ट आहे. ही फक्त कार्यशाळा आहे तुमची, या स्पर्धा म्हणजे की जिथे तुम्ही काहीतरी करून बघताय आणि मग स्वतःवर संस्कार करण्यासाठी पुढचं वर्षभर तुम्हाला वेगवेगळे काम करून बघायला लागतं. ते तुम्ही करायला हवं. म्हणजे आम्ही सुद्धा एखादं नाटक, आता आमचं एक नाटक चालू आहे भयंकर आनंदाचा दिवस, ते यासाठी चालू आहे की अशा पद्धतीची नाटकं आम्ही वेगवेगळ्या भागात जाऊन करतोय, ग्रामीण भागात किंवा आणि कुठे, जेव्हा आपल्याला कळतं की आपण डायरेक्ट लोकांशी संवाद साधताना अजून तयार आहोत की नाही. हेच वेब सिरीजचं आहे. दरवेळी वेगवेगळे विषय घेऊन आम्ही येतो. मागच्या बेंचवर नावाची एक वेब सिरीज आम्ही जी केली ती लोकांना आवडली नाही. लोक ओरडले आम्हाला, असं काय करू नका तुम्ही म्हणून. तर ही स्वतःबद्दल चाचपणी सतत होत राहायला पाहिजेत आणि ती तरुणांकडे आत्ता कमी आहे. 1-2 वर्षात त्यांना लगेच काहीतरी संधी उपलब्ध व्हायला हवी, नाहीतर मग ते या क्षेत्राला वाईट तरी म्हणतात आणि मार्ग बदलतात. किंवा महिलांसाठी सुरक्षित नाही असं क्षेत्र म्हटलं जातं, पण तसं राहिलं नाही. आता प्रचंड सुरक्षित, अत्यंत वेगळं आणि मनापासून जो काम करणार आहे स्वतःला झोकून, त्यासाठी खूप मोठं क्षेत्र आहे. आणि यूट्यूबने तुमच्या हातात आणून दिलं आहे. तुम्हाला आता बाहेर कुठे जायची गरज नाही. तुमच्या घरात राहून तुम्ही जर उत्तम कंटेंट दिलात तर लोकांपर्यंत पोहोचाल. आणि तुम्ही म्हणालात तसं मगाशी की ह्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाला काम आहे. अगदी केवळ अभिनय आला म्हणजे मी तिथे जाऊ शकतो किंवा शकते असं नाहीये. नाही खरं. आणि याचं वैशिष्ट्य या क्षेत्राचं मी नेहमी सांगतो की तुम्ही या क्षेत्रात एकदा आलात, मरेपर्यंत जॉब आहे. म्हणजे तुम्हाला चालायला येत नसेल तरी काठी धरून तुम्ही सिनेमात किंवा नाटकात काम करू शकता. रिटायरमेंट नाहीच काही. तुम्ही सोडून गेला तिथून वैकुंठाला की मग तुमचा वेगळा रोल सुरू झाला, तोपर्यंत इथं रंगभूमी आहे. असं कुठलंच क्षेत्र नाही आहे. म्हणून या क्षेत्राचा फार अप्रूप आहे. समाधान या क्षेत्रात जे आहे ते दुसऱ्या क्षेत्रात खरं तर नाही. या क्षेत्राचं एक दुसरं वैशिष्ट्य मला असं वाटतं की लोकांसमोर जाऊन काम करायची गरज नसते तुम्हाला. तुम्ही तुमचं काम करा, लोक ऑटोमॅटिक तुमच्यापर्यंत पोहोचतात. इथं पैशाचंही असंच आहे. लोक जे विद्यार्थी माणसं किंवा कोणी कलाकार पैसे कमावला इथे येतात ते फार टिकत नाहीत. जे उत्तम काम करायला येतात त्यांना पैसा किती मिळतो कळतच नाही. तर कलेनं खूप दिलं आहे. मी नेहमी एक म्हणतो, तेच तुम्हाला सांगेन की अगदी मनापासून कलेला भरभरून द्या. कला तुम्हाला पुरणार नाही, तुमच्या पिढ्यांना इतकं देते. सर, आज तुम्ही इथे आलात, खूप छान गप्पा मारल्यात आमच्याशी, त्याबद्दल आकाशवाणीच्या परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. खूप खूप आभार. अभिनेते, सिनेनाट्य दिग्दर्शक, नाट्य प्रशिक्षक आणि हर हुन्नरी कलाकार प्रदीप शिवगण यांची पौर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला इंद्रधनुष्य हा कार्यक्रम संपला. पुन्हा आपण भेटणार आहोतच. तोपर्यंत नमस्कार. इंद्रधनुष्य.